इयत्ता 6वीच्या माझ्या आवडत्या विद्यार्थी मित्रांनो, तुमचं इंग्लिश मित्र मराठी या यूट्यूबवर स्वागत आहे. सुस्वागतम, सुस्वागतम. आज आपण युनिट नंबर 2.4 हेल्दी डिझर्ट मिलेट खीर ऑफ कालहंडी ट्रायबल्स ही स्टोरी अभ्यासणार आहोत. हा लेसन अभ्यासणार आहोत. तर चला मग तुमचं पेज बुक असेल ते ओपन करा आणि पेज नंबर 28 बघा आणि मी जसं शिकवतो त्यानुसार तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचे आहे. ओके. बिफोर लर्न दिस लेसन, दिस स्टोरी, आय वॉन्ट टू वॉश युअर ब्रेन. हाऊ डू यू नो? तुम्हाला किती माहिती ते आपण वॉर्मअपमध्ये जाणून घेऊया. बघा, लुक ॲट द पिक्चर गिवन बिलो अँड नेम देम. काही पिक्चर दिलेले आहेत, त्या पिक्चरला तुम्हाला नाव द्यायला लावलेले आहे. फर्स्ट ऑफ ऑल लुक केअरफुली, ऑब्झर्व द पिक्चर. एकटक त्या पिक्चरकडे पहा आणि ट्राय टू आयडेंटिफाय द नेम ऑफ डिश. ट्राय. फर्स्ट पिक्चर सांगा बरं, कसलं पिक्चर वाटतं तुम्हाला? ह्या वाट्यामध्ये काय आहे बघा, मिष्टान आहे. म्हणजेच काय आहे? मिलेट आहे. मिलेट आहे ते. बघा दुसऱ्या पिक्चरमध्ये काय ठेवलेलं दिसतं तुम्हाला? हां सांगा. लाडू आहे, हे लक्षात ठेवायचं. लाडू. तिसरं सोपं आहे, सांगा. दिसत आहे सर्व. काजू बदाम टाकलेले आहेत बघा वर. खोबऱ्याचे किस टाकलं असेल बघा. सांगा. तुमच्या शब्दात सांगा. काय? बरोबर, खीर. काय आहे? खीर आहे. ओके. KEER, खीर. फोर्थ पिक्चर काय दाखवतं? कसं पिक्चर आहे? ट्राय करा. तुम्ही घरी खाल्लेली आहे हे व्हेजिटेबल आहे. हिंट दिलं तुम्हाला. ओळखा. रॉंग. सांगा बरं. हे ब्रिंजल आहे. काय आहे? ब्रिंजल. वांगी आहेत. ओके. मिलेट, लाडू, खीर अँड ब्रिंजल हे ते पिक्चर्स आहेत आणि त्यांना आपण असं नाव द्यायचे. ओके. चला आता बघ, हा लेसन कशाविषयी, स्टोरी कशाविषयी ते आपण जाणू घ्या. 2.4 हेल्दी डिझर्ट. ओके. निरोगी मिष्टान, मिलेट खीर ऑफ कालहंडी ट्रायबल्स. ओके. कालाहंडी ट्रायबल्स म्हणू शकता, कालहंडी ट्रायबल्स असं वाचू शकता. ओके. मग निरोगी मिष्टान मिलेट खीर ऑफ कालहंडी ट्रायबल्स. म्हणजे कालहंडी ट्रायबल्स ही एक जमात आहे, आदिवासी जमात आहे आणि त्यांनी बनवलेले जे मिष्टान आहे, जी खीर आहे त्याविषयी माहिती दिलेली आहे. ओके. बघा बरं, रीड अलाउड पिक्चर दिलेलं आहे. ते पिक्चर तुम्ही ऑब्झर्व करा. एक बाई काय करते आहे? ते मिलेट तयार करते आहे. आता मिलेट म्हणजे काय मित्रांनो? तर मिलेट म्हणजे बाजरी, ज्वारी जी असतात, दुधान्य. स्पेशली बाजरी जी असते ती बाजरीची खीर तयार करतात कालाहंडी ट्रायबल्सची लोक. अतिशय स्वादिष्ट अशी ती मिलेट असते. लक्षात. ती खीर असते. मग त्याविषयी सांगितलेलं आहे पिक्चरमध्ये. त्यांचे घर आहे, ती बाई स्वयंपाक करते आहे, खीर तयार करते आहे. पण ती खीर कशापर्यंत तयार केली जाते, काय काय वस्तू टाकतात, ती सर्व रेसिपी या लेसनमध्ये सांगितलेलं आहे. चला आता बघूया लेसन मग. मोस्ट इंडियन हॅव अ स्वीट टूथ अँड शेअर व्हरायटी ऑफ डिझर्ट अक्रॉस कम्युनिटीज, बॉगल्स अँड द माइंड. तर भारतामध्ये मोस्ट इंडियन हॅव स्वीट टूथ अँड द शेअर व्हरायटीज ऑफ डिझर्ट. भारतामध्ये पुष्कळ ठिकाणी असे स्वादिष्ट आणि शुद्ध मिष्टान बनवलं जातं. लक्षात. की ते पाहून तुम्ही बॉगल द माइंड, म्हणजे ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तर ते असामान्य नाही आहे, अनयुज्युअल नाही आहे. ओके. तर तुम्ही शॉक व्हाल
की तुम्ही इमेज करू शकणार नाही असं ते बनवलेले असते त्यांचे मिष्टांग भारतामध्ये. ओके, मग तसंच कालाहंडी ट्रायबल आर नो डिफरंट. भारतातली कालाहंडी ट्रायबल्स म्हणजे कालाहंडी जमात जी आहे ते सुद्धा मिष्टान बनवतात, म्हणजे खीर बनवतात, आणि त्यांची खीर म्हणजे खीर असते ते याविषयी वर्णन केलेलं आहे. ओके, काय सांगितलं बघा. दे ॲड टू द कंट्रीज अमेझिंग रिफ्टर्स ऑफ स्वीट डिशेस विथ द फेमस सोनखीर. सोनखीर ही खीरसुद्धा प्रसिद्ध आहे त्याच्या जमातीमध्ये आणि अतिशय अमेझिंगरित्या ते बनवतात. अँड इट हॅज ट्विन बेनिफिट्स. व्हाईल इट सॅटिस्फाईज वन्स क्रेविंग फॉर अ पोस्ट मील स्वीट, इट इज अ हेल्दी ऑप्शन ॲट द सेम टाईम. हे मिष्टान कसं असतं, ही खीर कशी असते मित्रांनो, त्याचे 2 फायदे सांगितलेले आहे. म्हणजे जेवण झाल्यानंतर, पोस्ट मील झाल्यानंतर तर गोड काहीतरी घ्या. आता तुम्हाला माहिती आहे शहरांमध्ये डिनर करताना, लंच घेताना, लंच झाल्यानंतर, डिनर झाल्यानंतर स्वीट खायची सवय असते. तुम्ही पाहिलं असेल पिक्चरमध्ये, तर डिनर टेबलवर ॲपल्स वगैरे रचलेले असतात, ठेवलेले असतात. ते का असतात? शो म्हणून नसतात, तर जेवण झाल्यानंतर फळफळार खायला पाहिजे, गोड खायला पाहिजे म्हणून ते असतात. तर या जमातीमध्ये कसं असतं, जेवल्यानंतर ते डिनर असतो, लंच होतं, जेवल्यानंतर काहीतरी स्वादिष्ट म्हणून ते खीर पितात, खीर बनवून पितात, हे लक्षात ठेवा, आणि ते अतिशय हेल्दी असतं. ओके, मिलेट हॅव ऑलवेज बीन अ पार्ट ऑफ द ट्रायबल cuisine and food habits. As the world celebrates the International Year of Millet and the focus is on the Mota Anaj in India, Son Kheer serves as one good example of eating healthy that also tastes well. आता हे जे मिष्टान असतं मित्रांनो, हे मिष्टान जे आहे ते मिष्टानाचा एक प्रकारे इंटरनॅशनल मिष्टांग दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याला नाव आहे मोठा अनाज असं नाव दिलं आहे. त्याच्यामध्ये काय सोनखीर तयार केली जाते आणि ती सर्व केली जाते, दिली जाते जेवणानंतर, ती प्यायला दिली जाते. ती हेल्दी असते, टेस्टेड असते. ओके, गॉन्स, कॉन्थ and some other tribes have learned the recipe from programs run by the Development Agency for Poor and Tribal Awakeness, DAPTA, at Bhavani Patna, Kalhandi district headquarters. आता गोंड्स, कॉन्द हे जमात आहे. या जमातीमध्ये ही रेसिपी जी आहे बनवण्याची, खीर बनवण्याची, ही रेसिपी तयार केली जाते. तो प्रोग्राम, ही रेसिपी कशी तयार करायची, प्रोग्राम DAPTA म्हणजे काय, डेव्हलपमेंट एजन्सी फॉर पुअर अँड ट्रायबल अवेकनेस. कुठं आहे ते, कोणत्या जिल्ह्यात आहे, भवानी पटना, कालाहंडी डिस्ट्रिक्ट यांचे ते हेडक्वार्टर आहे. तिथं हे एजन्सीज आहेत आणि ते ते एजन्सीमध्ये शिकवलं जातं जमातीमध्ये. ओके, अबाउट हाफ किलो ऑफ सोन चुला फॉक्सटेल मिलेट, म्हणजे असं सांगितलं आहे तर त्यांनी अर्धा किलो काय घ्यायला लावलेले आहे, फॉक्सटेल मिलेट, म्हणजे चवला म्हणजे काय, बाजरी, मिलेट, बाजरी घ्यायला लागलं, बाजरीचं पीठ घ्यायला. इज बॉईल इन 2 liters ऑफ द वॉटर, स्टेरिंग कंटिन्युअसली टू अवॉइड लम्स. आणि ते पीठ, पाणी मिक्स करायचे 2 लिटर आणि त्याला स्टेरिंग करत राहायचं, हलवायचं, मिक्स करत राहायचं. त्याचे लम्स तयार व्हायला नको त्या पाण्यामध्ये, त्या पिठामध्ये गुठल्या तयार व्हायला नको, लक्षात. त्यासाठी ते पीठ टाकून त्याला 2 लिटर पाण्यामध्ये पीठ टाकून त्याला बॉईल करून त्याला स्टेरिंग करायची असते, हलवायची राहत. ही रेसिपी सांगितलेली आहे, ही प्रक्रिया सांगितलेली आहे. खीर बनवतात ते त्या जमातीचे लोक, कालाहंडी ट्रायबल जमातीचे लोक खीर कशी बनवतात त्याची ही रेसिपी दिली आहे. कोणते पदार्थ टाकतात त्याच्यामध्ये, काय काय घेतात, किती किती किलो घेतात, काय काय असतं ते सांगितलेलं आहे एवढ्या पॅरेग्राफमध्ये. हे लक्षात ठेवायचं. आणि तुम्हाला समजत नसेल तर त्यांनी पिक्चर पण दिले आहेत, लक्षात. मग हे मिलेट आहे, बाजरीचं पीठ आहे. ओके, हे 2 लिटर पाणी आहे आणि मग ते त्याला बॉइलिंग केल्यानंतर त्याला स्टेरिंग करायची आहे, हलवायचं आहे. ओके, आणि वर ते गुठल्या यायला नको ते पिठाच्या, म्हणून त्याला दाबून ते स्टेरिंग करायचं असतं.
ओके हां. सम 100 ग्रॅम ऑफ पावडर्स मुंगफली पिनेट. नंतर काय घ्यायला लावलं आहे, 100 ग्रॅम मुंगफलीचं म्हणजे पिनेटचं म्हणजे शेंगदाण्यांचं कूट घ्यायला लावलेलं आहे. बघा हे मिक्स केलेलं आहे, हे घ्यायला लावलं आहे. ते किती पाहिजे, 100 ग्रॅम पाहिजे. अँड हाफ दॅट अमाऊंट ऑफ सॉम्प फिनेल सीड्स. सौंफ आहे ते, म्हणजे काय सोप म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये फिनेल सीड्स म्हणतात. म्हणजे बडीशोप घ्यायची. किती घ्यायचे, हाफ दॅट अमाऊंट. थोडीशी बडीशोप घ्यायची, तिला चूर्ण बनवायचे बडीशोप. आर मिक्स अँड केप असाईड. ते चूर्ण बनवून बडीशोप चूर्ण बनवून ते बाजूला ठेवायचे, तयार करायचे. नंतर काय करायचे, हाफ अ किलो ऑफ गूळ म्हणजे जॅगरी. गुड आपण म्हणतो त्याला, इंग्लिशमध्ये जॅगरी म्हणतात. ओके, जॅगरी म्हणजे गूळ. किती घ्यायचा, अर्धा किलो गूळ. इट डिसॉल्व इन अबाउट अ लिटर ऑफ वॉटर अँड देन फिल्टर. आणि 1 लिटर पाणी घ्यायचे, त्याच्यामध्ये गूळ मिक्स करायचा, पूर्ण गूळ मिक्स करून टाकायचे, डिसॉल्व करायचे त्याला 1 लिटर पाण्यामध्ये. ते तयार करून ठेवायचे. ओके, द जॅगरी इज स्लोली ॲडेड टू द बॉइलिंग मिलेट अँड देन द पिनेट मिक्स. आणि आपण जे बाजरीचं पीठ मिक्सिंग तयार केलं होतं, त्याच्यामध्ये हे जॅगरीचं पाणी बॉईल झालेलं, मिक्स झालेलं जॅगरी, ते पाणी ओतून द्यायचं त्याच्यामध्ये, असं सांगितलं. त्याला मिक्स करायचं. आणि वरून काय करायला लावलं आहे, जे पिनेट मिक्सचर आपण तयार केलेलं होतं, म्हणजे शेंगदाण्याचे कूट तयार केलं होतं, ते वरून टाकायचे. सम 100 ग्रॅम ऑफ डेसिकेटेड कोकोनट. आणि आपलं नारळ असतं, ओलं नारळ, ते खोबरं असतं, खोबरं ते काढायचं, त्याच्या किस करायचा, डेसिलेट करायचं. ओके, ड्राय करायचं, त्या फोडला ड्राय करायचं, ते कूट तयार करून त्याच्यात ते टाकायचं. इथं दिलेलं आहे बघा, हे खोबरं असतं, त्याचं मिक्सर असं तयार करायचं. इज ऑल्सो ॲडेड अँड द खीर इज लेफ्ट शिमरिंग फॉर अ व्हाईल. नंतर काय करायचे, ती खीर, जे पदार्थ टाकून तयार केलेली जी खीर आहे, तिला कुकिंग करत राहायचं काही वेळेपर्यंत, बॉइलिंग करायची, उकडू द्यायचे, त्याला उकळवायचं. बघा मित्रांनो, काय केलं, भाजीचं पीठ घेतलं. ओके, नंतर मग 2 लिटर पाण्यामध्ये ते मिक्स करून त्याला हलवलं. ओके, आणि पीनटचं मिक्सिंग तयार करून ठेवलं, शोपचं मिक्स तयार करून ठेवलं. मग गुळचं 1 लिटरच्या पाण्यामध्ये ते गुळचं हे बनवलं, मिक्स केलं, आणि सर्व ओतून वरून खोबरं वगैरे टाकलं. हे सर्व वस्तू टाकल्यात. ओके, आणि त्याला काही वेळेपर्यंत कुकिंग होऊ दिली, म्हणजे काही वेळेपर्यंत त्याला बॉइलिंग होऊ दिली. मग ती खीर तयार होते. मेनी पीपल लाईक टू ॲड सम घी अँड साल्ट टू द स्वीट डिश टू एनहॅन्स द टेस्ट. मग खीर तयार केल्यानंतर काही लोक खीरमध्ये घी पण टाकतात, थोडं मीठ पण वरून टाकतात, घी टाकतात, स्वादिष्ट डिश व्हावी म्हणून काही लोक. ओके, नंतर मग द रिझल्ट इज अ सिरपी sumptuous dessert that no one can get enough of. मग ती खीर तयार होते, खीरचं सिरप तयार होतं, मिक्सचर तयार होतं, आणि मग ती खीर दिसायला अतिशय स्वादिष्ट वाटते, आणि ते मिष्टांग तयार होतं, ते अतिशय भव्य आणि दणदणीत असतं. लक्षात. आणि अशा पद्धतीनं ही रेसिपी असते. कसली रेसिपी आहे ही, खीरची रेसिपी. ओके, निरोगी हे मिष्ठान असतं, आणि अशा पद्धतीने ते कालाहंडीची लोक अशी खीर तयार करतात. फलाहार असतो तो, जेवणानंतर स्वीट काहीतरी पाहिजे असतं, म्हणून जेवणानंतर तो फलाहार ते घेत असतात खीरच्या स्वरूपात. ती खीर मिलेटची असते, म्हणजे बाजरी, ज्वारी यांची असते. ओके, अशा पद्धतीनं त्या जमातीतील लोक ही खीर अशी पद्धतीने रेसिपी तयार करतात. तुम्ही पण तुमच्या मम्मीला सांगून ही रेसिपी तुम्ही घरी तयार करायला लावू शकता, आणि ते खीरचा स्वाद, मिष्टान्नाचे स्वाद घेऊ शकता. जेवणानंतर वाटीभर घ्यायची असते, जेवण म्हणून खायची नसते ती. ओके, अंडरस्टूड द लेसन, अंडरस्टूड द इन्फॉर्मेशन. ओके.
पुढच्या व्हिडिओत आपण या स्टोरीचे किंवा या लेसनचे क्वेश्चन आन्सर अभ्यासणार आहोत. मग काय करायचे शेवटी काय म्हणतो मी, सबस्क्राईब द चॅनल अँड लाईक अँड शेअर द व्हिडिओ.